मित्रांनो नमस्कार. आता पाहूया 12 राशींचं मे महिन्याचं राशी भविष्य. 2026चा मे महिना आपल्याला कसा जाईल 12 राशींना हे आता आपण ऐकूयात. राशी कोणत्या, राशीचे महत्त्व काय आणि राशीचा जो काही उपाय आहे तोही तुम्हाला यामधून मी सांगणार आहे. पहिली रास आहे मेष रास. व्यावसायिक स्थिती चांगली राहील. नोकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीला नोकरीमध्ये संधी चालून येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. विवाह जुळून येण्याचे योग येतील. धार्मिक कार्यासाठी प्रवासाचे योग येतील आणि महत्त्वाचे निर्णय घ्यावे. तुम्ही गणपतीची उपासना करणं तुम्हाला अतिशय लाभदायी ठरू शकतं. यानंतर आहे 2 नंबरची रास वृषभ रास. उद्योग व्यवसायामध्ये आर्थिक चढ उतार राहतील. नोकरीत कामाचा ताण जाणवेल. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात अपेक्षित यश मिळेल. नव्या ओळखीतून फायदेसुद्धा मिळतील. कौटुंबिक कार्यातून सफलता मिळेल. प्रवासातून कामे यशस्वी होतील. तुम्ही शंकराची उपासना, ओम नमः शिवाय जप करणे आणि पांढरा रंग वापरणे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे. यानंतर आहे मिथुन रास. व्यवसायामध्ये प्राप्ती चांगली होईल. आर्थिक नियोजन चांगलं होऊ शकतं. नोकरीमध्ये अतिरिक्त जबाबदारी घ्यावी लागेल. संततीच्या बाबतीत शुभ घटना घडतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. विवाह जुळून येण्याचे योग येतील. खेळाडू व कलाकारांना सुसंधी मिळतील. सरकारी कामासाठी तुम्हाला अनुकूलता राहील. यामध्ये तुम्ही विष्णू उपासना करणं तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर. यानंतर आहे चौथी रास कर्क रास. संततीतला उत्कर्षाच्या संधी येतील. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक बाबतीतून यश मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. आई वडिलांमुळे फायदेशीर घटना घडतील. कौटुंबिक प्रश्नातून मार्ग निघेल. व्यावसायिक आवक चांगली राहील. वैयक्तिक कामातून यश मिळेल. प्रवासामधून व्यावसायिक लाभ होतील. यामध्ये तुम्ही शंकराची उपासना करणं, शंकराच्या मंदिरात दर्शनाला जाणं हे अतिशय महत्त्वाचं. यानंतर 5वी रास आहे सिंह रास. उद्योग व्यवसायामध्ये थोडे चढ उतार राहू शकतात. आर्थिक नियोजन अडचणीत येऊ शकतं. नोकरदारांना बढतीच्या संधी येतील. अंगीकृत कार्यात यश मिळेल. नव्या ओळखीतून लाभ मिळतील. सरकारी कामासाठी अनुकूलता राहील. आर्थिक गुंतवणूक फलदायी राहील. तडकाफडकी निर्णय घेणे टाळा. प्रवासामधून आनंद देणाऱ्या घटना घडतील. यानंतर आहे 6वी रास कन्या रास. व्यावसायिक आवक चांगली राहील. नोकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील. संततीच्या बाबतीत चांगल्या घटना घडतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घ्यावेत. उष्णतेच्या विकारापासून काळजी घ्यावी. वाहने काळजीपूर्वक चालवावी आणि प्रवासामधून कामे तुमची यशस्वी होतील. गणपतीची उपासना तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरेल. यानंतर आहे तुळ रास, 7वी रास. व्यावसायिक स्थिती चांगली राहील. नोकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात अडचणी येतील. उष्णतेच्या विकारापासून त्रास होतील. संत सज्जनांचा सहवास मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. तुम्ही लक्ष्मीची उपासना करणं तुमच्यासाठी अतिशय चांगलं राहील. यानंतर आहे वृश्चिक रास. संततीला वाहन खरेदीचे योग येतील. विद्यार्थ्यांना अतिविश्वास नुकसानकारक ठरेल. तब्येतीच्या किरकोळ तक्रारी राहतील. सासूरवाडीमुळे फायदेशीर घटना घडतील. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नोकरीमध्ये समाधानकारक घटना घडतील. सरकारी कामात यश मिळत राहील. खेळाडू व कलाकारांना चांगला काळ आहे. यानंतर आहे 9वी रास धनुरास. व्यवसायामध्ये आर्थिक बाबतीत चढ उतार राहतील. नोकरदारांना चांगल्या संधी चालून येतील. संततीच्या समस्या योग्य मार्ग निघेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. जोडीदाराला उत्कर्षाच्या संधी येतील. मधुमेहींनी काळजी घ्यावी. प्रवास अतिशय फायदेशीर ठरतील. गुरु उपासना तुमच्यासाठी अतिशय लाभदायी. यानंतर आहे मकर रास. व्यावसायिक प्राप्तीत वाढ होत जाईल. नोकरीमध्ये फार मनासारखे काही होणार नाही. आर्थिक नियोजनामध्ये व्यत्यय येतील. सरकारी कामात प्रयत्नांनी यश मिळेल. संततीच्या बाबतीत शुभ घटना घडतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश राहील. स्थावराच्या संधी चालून येतील. कफाचे विकार वाढू शकतात. तुमच्यासाठी लक्ष्मी उपासना अतिशय फायदेशीर ठरेल. यानंतर आहे कुंभ रास. संततीच्या बाबतीत आनंद देणाऱ्या घटना, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी येतील, विवाह जुळून येतील.
योग आहेत. या बाबतीमधले कौटुंबिक वातावरण चांगले राहील. व्यावसायिक आवक घटना चांगल्या राहतील. जोडीदाराला अनपेक्षित लाभदायी घटना घडतील. नोकरीमध्ये वरिष्ठांशी तात्विक मतभेद होऊ शकतात. शेतीतून लाभ होऊ शकतो. आणि तुम्ही सध्या मारुतीची म्हणजे हनुमंतरायाची उपासना करणं अतिशय फायदेशीर. यानंतर आहे मीन रास. कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढते राहील. पाहुण्यामुळे घरात वर्दळ राहील. संततीला मौल्यवान खरेदीचे योग येतील. विद्यार्थ्यांचा कल मनोरंजनाकडे राहील. सरकारी कामात सफलता मिळेल. भावंडांच्या बाबतीत अतिशय शुभ घटना घडतील. वाहन सौख्य मिळेल. व्यवसायामध्ये आर्थिक वाढसुद्धा होईल. आणि तुम्ही गुरु उपासना करणं अतिशय महत्त्वाचं. तर मित्रांनो, हे होतं मे महिन्याचं 12 राशींचं राशी भविष्य. तर हे तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये टाका. आपल्या सगळ्यांना मे महिना अतिशय शुभ आणि चांगला जाणार आहे. शुभम भवतु आणि शुभाशीर्वाद.